जणांचे प्रश्न होते की आम्ही मुलांकाच्या पद्धतीने या श्रावण मासामध्ये काय करावं, तर दिलेले जे मुलांक आहेत त्यांनी हे करायचं आहे. सोमवारपासूनच सुरुवात करायची आहे आणि पूर्ण महिनाभर करायचं, नुसतं एक दिवस करून काय फायदा नाही, हे विशेष करून सांगणं. आता ज्यांना कुठल्या धनाच्या बाबतीतली कुठली समस्या असेल, धन अर्जन किंवा धनाच्या बाबतीत विशेष करून कोणतीही समस्या असेल, त्यांनी ऊसाचा जो काही रस आहे तो शिवलिंगावरती अर्पित करायचा आहे. हे रोज करायचं आहे. या व्यतिरिक्त बिल्वपत्र अर्पित करायचं आहे. लक्षाच्या संख्येने बिल्वपत्र सांगितलेलं आहे, पण यथाशक्ती जसं वाहता येईल तसं यथाशक्ती वाहिलं तरी काय हरकत नाही. आणि स्वतः सिंचन करून म्हणजे स्वतः तोडून वाहिलं तर अधिक फळ आहे, हे नक्की विशेष. या व्यतिरिक्त मन स्थिर नाही आहे, चिंताग्रस्त आहात तुम्ही, सातत्याने चिंता सतवते, कुठले तरी मागचे विचार सतवत आहेत, थोडक्यात आजच्या भाषेत काय ओव्हर थिंकिंग आपण जे म्हणतो अशा पद्धतीचं काही असेल, तर दुर्वाची जी काही जुडी असेल ती रोज दुर्वाची एक जुडी स्वतः सिंचन करून केली तर अधिकच विशेष. किंवा स्वतः दुर्वाची जी काही जुडी असेल ती शिवलिंगावरती अर्पित करायची आणि कोणतेही साधं जल शिवलिंगावरती जे असेल तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल लोटाभर जल अर्पित करायचं आहे. या व्यतिरिक्त भरपूर जणांचे प्रश्न असतात की ते एखादा कार्य सुरुवात करतात, त्याच्यामध्ये अडथळा येतो किंवा समोरून पूर्णपणे आमचं पूर्ण होत नाही. भरपूर जणांचे असे प्रश्न असतात की आम्ही काय इंटरव्ह्यू वगैरे देतो त्यानंतर काही पूर्ण होत नाही किंवा आमचे कामं अडथळतात. असं थोडक्यात जरी असेल तरी तुम्हाला स्वतः गंगाजलाचं जे काही गंगाजल असेल त्याच्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि शिवलिंगावरती देखील गंगाजल अर्पित करायचं आहे रोज, हे विशेष आहे. बाकी दत्तगुरु दिगंबरा सीताराम.